आज प्रत्येक ठिकाणी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन आघाडी, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे एक दिलानं काम करताना दिसतात। सामाजिक काम तर आम्ही एकत्रच करतो, भागाभागामध्ये आम्ही एकत्र काम करतोच आहोत ना। त्यासाठी आमच्या पक्षाच्या लोकांना आदेशाची गरज नाही आणि इतर कोणाला आदेशाची गरज नाही। राजकीय निर्णय जेव्हा व्हायचे तेव्हा होतील, राजकीय निर्णय हे होतच असतात। पण एक लक्षात घ्या, आम्हाला असं सांगावं लागत नाही की इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका। आंबेडकरी जनता जी आहे, वंचित बहुजन पक्ष म्हणून म्हणत नाही की एक ही जी जनता आहे आंबेडकर विचारसरणीची, त्यांची मानसिकता आहे आणि त्यांची भूमिका आहे। आम्ही गावागावात पाहतो की या वेळेला प्रकाश आंबेडकर साहेबांनी हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीबरोबर त्या प्रवाहात सामील व्हायला हवं, ही राज्यभरातील लोकांची अपेक्षा आहे आणि भावना आहे। आणि त्यानुसारच बाळासाहेब आंबेडकर हे राज्यात जिथे जातील तिथे अत्यंत जोरात हीच संविधान रक्षणाची भूमिका मांडतायत आणि लोक त्यांना प्रतिसाद देत आहेत। उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, काँग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राहुल गांधी असतील, वरिष्ठ नेते, या सगळ्यांनी ठरवलेलं आहे की या देशात 2024ला परिवर्तन झालं नाही तर या देशातली शेवटची निवडणूक असेल आणि या देशामध्ये हुकुमशाहीला सुरुवात खऱ्या अर्थानं होईल आणि प्रकाश आंबेडकर सुद्धा तीच भूमिका मांडतात। भाजपने काही जागा निश्चित केलेल्या आहेत देशातल्या, मात्र महाराष्ट्रातल्या जागा निश्चित केल्या नाहीत आणि त्यातच कधी काळी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी भाजपनं दिलेली आहे। कसं बघता तुम्ही याच्याकडे? कारण मध्यंतरीच्या काळामध्ये अशोक चव्हाणांनाही संधी देण्यात आली, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते। याच्यामधलं एक सूत्र तुम्ही समजून घेतलं पाहिजे। कृपाशंकर सिंह, अजित पवार आणि अशोक चव्हाण या तिघांनाही तुरुंगात टाकण्याची भाषा देवेंद्र फडणवीस यांनी केली। कृपाशंकर सिंह यांच्यावर सुद्धा आर्थिक गुन्ह्याच्या संदर्भात जे खटले दाखल झाले त्यांना क्लीन चिट देण्याचे काम नंतर देवेंद्र फडणवीस यांनी केलं। उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती किंवा गैरमार्गाने मिळवलेली संपत्ती अशा